तुमचं सर्वांची मी खूप आभारी आहे, कारण की जो मागचा मी व्हिडिओ टाकला होता यूट्यूबच्या माझ्या चॅनलला जन्माष्टमीचा, तो जन्माष्टमीच्या व्हिडिओला तुम्ही मला खूप जास्ती छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी खरंच तुमची खूप आभारी आहे. यासाठीच मी अजून एक मला त्या व्हिडिओमुळे खूप जास्ती सपोर्ट भेटला आहे, त्यासाठी मी अजून एक माझं व्हिडिओ पोस्ट करते आज. व्हिडिओ पोस्ट करण्याचं आणि व्हिडिओ काढण्याचं मेन रिझन असं आहे की आमचे आहो बोललेत की तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे, म्हणजे माझ्यासाठी, मम्मी आणि पप्पांसाठी. पण ते सरप्राईज काय हे आम्हाला माहीत नाही. सरप्राईज हे आमच्यासाठी पण आहे, तुम्हाला पण मला ते सरप्राईज दाखवायचं आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ आज प्रिपेअर करते. तुम्ही पण लास्टपर्यंत बघा की आहो काय सरप्राईज देत आहेत. आणि ते आधी मेन म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये एक ताईंची बर्थडे पार्टी आहे. बर्थडे पार्टी नाही म्हणता येणार, त्यांनी त्यांच्या बर्थडे निमित्त एक सत्यनारायणची पूजा ठेवली आहे. त्या सत्यनारायणच्या पूजेला आम्हाला जायचं आहे सर्वांना. मम्मी तर नाही आहे, मम्मी पप्पा पण नाही आहेत, पण मी जाते. तर तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघा. पहिले मी सत्यनारायणच्या पूजेला जाऊन येते, प्रसाद घेऊन येते, त्याच्यानंतर बघूयात आल्यानंतर आहो काय सरप्राईज देत आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी चालले दीदींच्याकडे खाली बर्थडेसाठी. माझ्या खालनं काही फ्रेंड्स पण येत आहे, मी जाते आणि तिथे जर मला शूट घेता आला तर मी नक्की ट्राय करते आणि तुम्हाला दाखवेल. आता बघते, लिफ्ट पहिले बघते कुठपर्यंत आली, नाही तर मी स्टेप्सने जाते. मी चालले हो, दरवाजा लावा. आणि सरप्राईज काय ते बघू, यांना पण दाखवायचं सरप्राईज. असे पुढे या ना, त्यांचा ड्रेस जरा जास्ती छान आहे त्याच्यामुळे ते येत नाही पुढे. दरवाजा लावा. आता आमच्या 8व्या फ्लोअरवरती एक शिव राहतो, त्या शिवला भेटते. खूप दिवस झाले शिवला पण नाही भेटले. कंटिन्यू असं स्टार्ट ठेवा, लास्टपर्यंत बघा काय वाटतंय. शिव खूप छान आहे. आणि आता मी तुम्हाला शिव दाखवते, त्यानंतर माझी फ्रेंड आली की मग जातो आम्ही. शिव हा आमचा शिव, छोटासा शिव आहे बघ. थांब, काकूचं युट्यूबचं चॅनल आहे ना, मग काकू त्याच्यासाठी शूट घेतीये आणि शिवची पण वॉक करून देते काकू. कुठं गेला होता शिव, भेटून आला का? भेटायला नाही, कुठेतरी फिरायला गेला होता शिव, है ना? आला का जयपूरला जाऊन? बलून बलून घ्याल तुला, वरती यावं लागेल. वरती मामा कुठे आहे? मामा कुठे जायचंय आपल्याला? बर्थडेला? मग शिव काकूकडे आलाच नाही, काय नाही आला?
त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार होती मला किती फ्रेंड्स होत आहेत. आमच्या सोसायटीमधले सर्वांशी मी तुमचं इंट्रोडक्शन करून जात आहे. बघा कोणाचंच लक्ष नाही. हॅलो सर्वांनी बघा. आता या गल्ल्यामध्ये तुम्हाला माझा आवाज पण येत नाही पूर्ण. ताईंनी आम्हाला दिलंय नाश्त्यासाठी केक वेफर्स आणि जलेबी. आम्हाला सर्वांना असं वाटत होतं जेवायला वगैरे बोलवतील पण ते उलटच झालं. नाही आम्हाला असं वाटत होतं तुम्ही आम्हाला जेवायला बोलवशाल तुम्ही याच्यावरती आमच्या भागात बसला पोळ्याचा स्वयंपाक यायचे नको तुम्ही. हॅलो कर हॅलो अयो झालंय सर्व कारण खूप गर्दी त्याच्यामध्ये असं शूट नाही घेऊ शकले पण घेतलाय थोडं जेवढं जमेल तेवढं मी शूट घेतलंय. आता वरती जाते. वरती गेल्यानंतर काही सरप्राईज आहे ते जसं मला बोलले होते काहीतरी सरप्राईज आहे ते सरप्राईज बघूयात. तुम्ही कंटिन्यू बघत राहा पुढे काय होतंय ते. चला बाय बाय जाते परत भेटूया. बघत राहा आता मी वरती जाते. ते काय देत आहेत सरप्राईज ते बघायचं आहे त्याच्यामुळं फास्ट जाते पटपट पटपट. कुठं घेऊन जात आहे का काही जेवायला करतायत का काय करतायत ते बघूया. आणि हे आहे आमचं घर. आहे का कोणी मला मध्ये येऊ द्या. दरवाजा खोला. घाबरतच उघडला. आम्हाला वाटलं तर जेवायला देतील आम्हाला उपाशीच पाठवलं. तुमच्या तोंडाकडे बघून कोण जेवायला आले बसले आणि आता मम्मी 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 आली. एक मिनिट आहे. मम्मी आली. मम्मी हाय. मी कुठेतरी गेले होते. कुठं बड्डे मला असं वाटलं मम्मी जेवण करून येणार आम्ही पण आम्हाला जेवायला भेटलंच नाही. आम्हाला फक्त चिप्स केक आणि काय भेटलं जलेबी पण मस्त आहे. मस्त छान झालं पल्लवी ताईंचा बड्डे. पप्पा कुठे आहे. त्यांच्या तोंडाकडे बघून यांना जेवायला दिलं. म्हणजे एवढं वाईट दिसतो का आम्ही. आम्हाला कमेंटमध्ये सांगा बरं मम्मी आम्ही एवढं वाईट दिसतो का आम्हाला कोणी जेवायला देणार. बरं कंटिन्यू बघत राहा. थोड्या वेळात मी आज चेंज करते आवडते त्यानंतर अहो काय सरप्राईज देणार आहे ते बघायचं आहे. मग बघायचं ते आपल्याला काही सरप्राईज देणार आहे मम्मी. नक्की नक्की बघत राहा शेवटपर्यंत. मम्मी मला ऍपल आणलंय खाण्यासाठी. एक ऍपल एक दिवस खाणार दुसऱ्या दिवशी मला मम्मी परत दुसरा ऍपल घेऊन येणार. आता मी तिथं आले बर्थडेला गेले होते त्याच्यानंतर आम्ही आल्यानंतर आम्हाला एक सरप्राईज देणार आहे. सरप्राईज अजूनही भेटेना मम्मीला मला उलट कामाला लावले. हो सांगा सरप्राईज काय सांगा. कुठं जायचंय का आपल्याला. घरात दोन बाहेर जेवायचं डबे घेऊन जायचे रात्रीचे डबे आणि एखाद्या याच्यावर काय बस स्टँडवर नाही का हॉटेल आता आवडचं सरप्राईज काय स्वयंपाक करायचा आणि कुठे बस स्टँडवर जाऊन जेवायचं आपल्याला गरज नाही देवानी. आता हे आपलं स्वयंपाक थोडा पसार आहे पण त्यानंतर आम्ही चेंज केले. घरी आलंच म्हणजे काय जे रिअल आहे ते सांगा ना. काय करणार आहे तुम्ही सरप्राईज आमच्यासाठी काय देणार आहे. हे आपलं छोटं बनवायला तू काही करणार आहे का काय किचन काय बनवणार आहे. साधं सिंपल मग माझ्या काय स्वयंपाकाला लागले तुम्ही काय करणार आहे का नाही होतं काय सरप्राईज आहे. 2 hours later. केव्हाचं बसलोय 2 तासापासनं किचनमध्ये काही येऊ देत नाही मम्मीला मला आम्हाला कोणालाच. केव्हाचं सांगताय काय सरप्राईज आहे मे बी स्वयंपाकाचंच काहीतरी. काय करताय हो तुम्ही. त्यासाठी तुम्हाला येऊ का केव्हाचं 2 तासापासून बसून ठेवलं आम्ही तेच तर म्हणतोय. मग येतो 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 तुम्ही येऊ पण द्याय ना. काय करतोय रे. 2 तास झालेत मम्मी केव्हाच बसून ठेवलं. येऊ का खरंच बघायला भूक लागली माहिती का. तुम्ही आम्हाला पण नाही करून देते ना. काय माहिती काय पिझ्झा करताय येस खरं. अरे वा 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 जमते आधी खाऊन तर बघा. हे बघा अहो पिझ्झा करताय. आज IT मजदूर
आज यांनी त्यांना पुन्हा एकदा कामाला लावलं आहे. दिवसभर काम करणे आणि परत यांच्यासाठी पण इथे राबणे. नाही हो, तुम्हीच म्हणत होते सरप्राईज सरप्राईज. हो, सरप्राईज आहे नक्की. हा. नक्की बघा. आता आम्ही थोड्या वेळातच पिझ्झाची रेसिपी स्टार्ट म्हणजे करतो. पिझ्झा, हे बघा पिझ्झा हिला पिझ्झा चालू आहे, म्हणजे पिझ्झा. तुला उजेड हा हे बघा मम्मीने आता मम्मीने आमच्या idea केली. इथं आधीच आम्ही राज दोघी केव्हाच बसलोय, 2 तासापासून आम्हाला भूक लागली. काय करू, स्वयंपाकही करू दे ना. आम्हाला वाटलं बाहेर घेऊन जाणार आहे. नाही. बरं ठीक काय आहे. केलंय रे? छान आहे. ओ, काय करायचंय? हे पिझ्झा मध्ये टाकण्यासाठी आपण थोड्याशा व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. थांबा, मी बॅकचा कॅमेरा ऑन करते. कांदा आणि बटाटा यामध्ये आपण पिझ्झा सिझनिंग टाकलेले आहेत. थोडीशी वाफ दिलेली आहे. प्लस इथे आपल्याकडे आहे कॉर्न्स, तर आपण कॉर्न पण टाकणार आहोत पिझ्झा सिझनिंग म्हणून. त्यात काळी मिरी टाकली का? छान लागतं. हो टाकली ना मॅडम, तुम्ही सांगितलं तसंच केले. चालेल. तर आता आपण अमूल चीज स्लाइस, मोझरेला चीज ह्याचं मेन काम आहे, कारण त्याशिवाय पिझ्झा बनवू. प्लस त्यात आम्ही एक नवीन सध्या आलेला ब्रँड आहे मिल्की मिस्ट, तो पण आम्ही ॲड करणार आहे. तर आज बघूयात, पहिल्यांदा यूज करतोय तर आपण बघूयात की कसं होतोय पिझ्झाचं. पहिल्यांदा सर्वात पहिले आपण थोडंसं बटर मेल्टेड झालं आहे हे बटर मस्त आपण पहिले लावून घेऊया बेसला. पूर्ण बटर लावून घेऊया बेसला. पूर्ण बटर लावल्यानंतर थोडंसं आता आपण काय करूया, थोडंसं आता मेन म्हणजे थोडंसं काळी मिरी, त्यानंतर पिझ्झा सिझनिंग्स थोडे, त्यानंतर हे चिली फ्लेक्स वगैरे ॲड करू. ते झाल्यानंतर आणखी चमचा लागेल आम्हाला, चमच्याची मदत करा जरा. मम्मी 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 मदत करते चमच्याची. तर आता आपण थोडंसं मम्मी फक्त बघ ती काय करते. सॉस लावूया. पण एका पिझ्झामध्ये तुम्ही आम्हाला झोपवणार नाही ना, पोट भरून टाका घाला ना. आम्ही तुमच्यासाठी 6 पिझ्झा सांगितले. ह्या 3 आहेत, इथे बघा, या 2 आहेत, इथं 3. म्हणजे विचार केलेला आहे तसा तुम्ही पूर्ण. हो. कधी आणलं रे हे? आम्ही असंच ब्रेकमध्ये जाऊन झोपल्यावर? आणले. हो, तुम्ही कुठे गेले होते? बर्थडे पार्टीला? बर्थडे पार्टीला गेलो तेव्हा आणले सर. हो. चला आता मेन आपलं इन्ग्रेडियंट राहिलं आहे ते आहे पिझ्झा सॉस. सर्वात जास्त लावून येतो, कारण त्यावरच टेस्ट आहे. पिझ्झा सॉसची टेस्ट, पिझ्झा म्हणजे पिझ्झा सॉस, आणि त्यावरच पूर्ण टेस्ट त्याची. तसा भरपूर असा पिझ्झा सॉस लावून घेऊया. पूर्ण असा लावलेला आहे आपण. त्यानंतर आपण आता आपले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आता ॲड करूया थोडे. भांडं जरा जास्तच वाजतंय, द रिअल असो. कारण भांड्याला आमच्या असं वाटतंय की मी बनवू शकतो का नाही, असं तर फिलिंग येते. फिलिंग आहे. पण मी बनवणार, बनवा. कारण माझी रेसिपी. गॅस कधी पेटू? आधी सिझनिंग तर टाकूया. गॅस पेटवणार नाही. बरोबर, इम्पॉर्टंट आहे. हो, प्री हिट तर करावं लागेल ना, त्याच्यामुळे मम्मी म्हटली की तुम्ही गॅस पेटवला नाही. पेटवणार. पण शेप वेगळे थोडेसे मम्मी. आम्ही इंटरनॅशनल शेफ हो, आणि आम्ही गावठी. गॅस पेटवलेला आहे. बरं. पण आता मेन आपलं काम जे आहे ते अमूल चीज स्प्रेड, ते मोठा चीज आपण थोडं टाकूया, जेणेकरून थोडासा पिझ्झाला चांगला फ्लेवर येतो. पिझ्झा हा चीज शिवाय होऊ शकत नाही. सो आपण थोडंसं स्प्रेड करूया. हुशार आहे नवरा माझा. लहानपणापासून नाही का, पण कधी गर्व नाही करत. ओ, फिल्मी. चला, त्यानंतर पुन्हा थोडी सिझनिंग, काळी मिरी. काही मिरी धुवा नाही होणार ना? दोघं नाही होणार, मी काही गॅरंटी घेऊ नाही शकत तुमची. ते तुमचं तुम्ही बघून. ती थोडं गरम असते ना, म्हणून भीती वाटते. दुसरं झालं तर डायरेक्ट वरच्या मजल्यावर, वॉशरूम मध्ये डायरेक्ट वरच्या मजला. 14वा. मस्त आपण आता किसून घेऊया. अरे आमची काळजी सांग. कुठे गेला चमचा? अच्छा, थोडंसं आपलं आपण ओव्हन आहे आपल्याकडे, पण आपण पॅन पिझ्झा ट्राय करतो. त्यामुळे जर त्याला जेवढं जास्त थोडंसं बटर लावू म्हणजे तो खालनं क्रिस्पी होऊन जाईल. आता आपण हा आपला पिझ्झा मस्त ठेवून घेऊया हो. आणि साईडने त्याला जरा बटर लावू. म्हणजे तो जरा त्याला खालून पण बेस त्याला क्रिस्पी होतो, खायला पण छान लागेल. कधी चिकटला नाही पाहिजे. एक 5 ते 10 मिनटं आता बघा, पिझ्झा तर आपण ठेवलेला आहे. एक जास्तीत जास्त 5 मिनटं आपण वाट बघूया. एक लो फ्लेमवर ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर चेक करूया थोड्या वेळाने 5 मिनिटांनी येऊन की कसा होतोय आपला पिझ्झा. हा पिझ्झा झाल्यावर आम्हाला बोलवाल का? हो नक्की. नक्की. झाल्यावर आवाज येतो, तुम्ही जावा पुढे ओके, हॉलमध्ये बसा. तोपर्यंत मी पुढच्या पिझ्झाची तयारी करून घेतो. चालतंय. कंटिन्यू बघत राहा तुम्ही लास्टपर्यंत पिझ्झा कसा होतोय. आता ते मम्मीला मला आवाज देणार पिझ्झा ट्राय करायला. आणि टेस्ट करून झाल्यानंतर सांगते तुम्हाला पिझ्झा कसा झाला. तुम्ही पण जेवण करा आणि तोपर्यंत आमचा पण पिझ्झा होतोय. बाय बाय. झाला का? आणताय का? आलाय पिझ्झा. पिझ्झा बघू.
स्पेशल शेफ अक्षय नाईक यांची रेसिपी. ओ मस्त आहे मस्त आहे. एकदा खाऊन खाऊन बघू बघा. शकतो का? येस नक्की खाव. सुंदर छान छान बघू. गरम. खरंच छान झालं. गरम आहे थांबा खाते. जमलं भाऊ जमलं. नाही खरंच छान झालं. खूप छान झालंय. चला ना. मस्त मस्त आहे. एकच धन्यवाद नंबर झालंय. धन्यवाद. एकदम शांतीचं झालंय बघा. तुम्ही पण या खायला. बघ ना खाऊन. आणि आता तुम्ही पण जेवण करा. आणि गुड नाईट बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मग नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा. कमेंट करा. बाय गुड नाईट. नाईट.